देव असे वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी वार करी संतांचा विठ्ठल देवा हे सुकाळ दिशी अभाग्यासी दुर्भिक्ष नेणती हा करू साठा भरले फाटा आडराने अनंत कृपा सिंधू भगवत पूज्यपाद जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबार आहे उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या भव्य उपस्थितीमध्ये येणाऱ्या अधिक मासाच्या निमित्ताने परमपूज्य परमवंदनीय दंडी स्वामी ब्रह्मलीन आनंदाश्रमजी स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि विद्यमान परमहंस परमपूज्य परमवंदनीय स्वामी जिज्ञासानंदजी महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाने रुद्र सहाकाराच्या स्वरूपातून अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून घडत असणारी भगवत सेवा या भगवत सेवेमध्ये 5व्या क्रमांकाच्या चिंतनामध्ये आपण सर्व मंडळी उपस्थित आहात। तत्पूर्वी आल्याबरोबर स्वामींजीच्या सहवासामध्ये माहीत नसणारी एक गोष्ट माहीत झाली। संत श्रेष्ठ दासगणू महाराज यांची ही जन्मभूमी आहे। पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती अशा पवित्र भूमीला प्रथमतः हृदयपूर्वक वंदन करतो आणि मग नंतर सुरुवात करतो। विठ्ठल प्रारंभी जाता जाता सर्व श्रोत्यांच्या मनामध्ये एक शंका असणार आहे। 2 तास वागवत बसण्यापेक्षा पहिल्यांदाच तिचं उत्तर देऊन जातो। वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाची पद्धती कीर्तनकार उभं राहून अशी आहे, पण माझ्याही पेक्षा वयाने वयोवृद्ध असणारी मंडळी बाबा मृदंग वाजवतात, ती किती अंग हलू हलू वाजवतात, माझ्यापेक्षा वयाने वृद्ध आहेत। टाळकरी मंडळीमध्ये देखील वृद्ध मंडळी आहेत। मी वयाने कमी असताना खाली बसून कीर्तन करण्याचा जो प्रयत्न करत आहे याला आपत धर्म म्हणतात। अडचणीतला प्रसंग गेल्या दिवाळ सणामध्ये व्हायरल इन्फेक्शन अर्थात विषाणूचा हल्ला प्रकृतीवर घडला आणि मूर्छा आल्यानंतर डॉक्टरकडे नेल्यानंतर लातूरला डॉक्टरने सांगितलं पेशंट फक्त 4 तास जगू शकतं, त्याच्या पुढे जगू शकत नाही। जवळची माणसं समय सूचक होती। मुंबईहून विमान मागवल्याने विमानाने लातूर ते लोहगाव 24 मिनिटं आणि लोहगाव ते रुबी हॉल 17 मिनिटात पोहोचवलं गेलं। पांडुरंगाच्या कृपेने उपचाराला सुरुवात झाली आणि 5 दिवसानंतर जग समजू लागलं। तो भयानक झालेल्या प्रकृतीचा हल्ला अशक्तपणाच्या द्वारे अजूनही विद्यमान आहे। उभं राहून कीर्तन करण्याची योग्यता अजून माझ्यात नाही
दिलाया काळे अवकाश नाही पावले आयुष्यानाश कार्या कारणावरले शेष गेले ते भूस जाऊ परते पांडुरंगाच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सर्व संत महंतांच्या सद्भावनेने हा पुनर्जन्म मिळाला आहे. माझी एक भावना आहे, ज्या सेवेने हा जन्म मिळाला आणि जी सेवा करण्याकरता जन्म मिळाला, अजून आशक्तपणा असल्यामुळे उभं राहून जर कीर्तन करत नसलो तरी परंतु बसून एक नियम आपण मोडू आणि सेवेमध्येच आपण सामील राहू. या माध्यमातून बसून सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे. मला आत्मविश्वास आहे पूज्य स्वामीजींच्या कृपेने तुम्हा सर्व भाविकांच्या सद्भावनेने पांडुरंगाच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने काही दिवसातच मी उभं राहूनच कीर्तन करणार आहे. विठ्ठल आपण सर्व संत सज्जनांच्या सहवासामध्ये भगवत चिंतन करत असताना मी जगद्गुरु तुकोबा यांचा एक महत्वपूर्ण अभंग निवडलेला आहे. देवा हे सुकाळ देशी अभाग्यासी दुर्भिक्ष. मानवी जीवनाचा विचार जर केला तर माणसाच्या जीवनामध्ये प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये अनेक वस्तूंच्या गरजा आहेत. अनेक वस्तूंच्या गरजा म्हणजे संसार आणि एकाच वस्तूची गरज म्हणजे परमार्थ. परमार्थामध्ये अनेक वस्तूची गरज लागतच नाही. आणि याचा आणखी खुलासा करायला गेलो तर माणसाच्या जीवनामध्ये दोन प्रकारच्या भावना आहेत, काही विशेष भावना आणि काही सामान्य भावना. विशेष भावना त्या त्या देहात असते ती विशेष भावना आणि सर्व देहामध्ये असते ती सामान्य भावना. काही विशेष भावना वेगळ्या वेगळ्या देहामध्ये, पण माणसाच्या तोंडामध्ये कडुलिंबाचा पाला जर गेला तर तो कडू लागतो, माणसं थुंकून टाकतात. कडुलिंबाच्या पाल्याची भावना माणसाची वेगळी आहे आणि तोच कडुलिंबाचा पाला उंटाच्या जिभेवर जर गेला तर तो पक्वान समजून खाऊन टाकतो. त्याच्या देहातली भावना वेगळी आहे, आपल्या देहातली भावना वेगळी आहे. काही भावना अवस्थेनुसार बदलतात. ज्ञानोबांनी चिंतन मांडलेलं आहे. पहिली बाळ दशी आई बा हेच पिसे मग तेच स्त्री मांसे भुलवणे ठाके. लहानपणामध्ये आई 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 आणि मग तरुण झाला की तरुणस्तावत तरुणी रक्तः. भगवत पूज्यपाद शंकराचार्य सांगतात बालस्तावत क्रीडासक्तः तरुणस्तावत तरुणी रक्तः वृद्धस्तावत चिंतामग्नः परब्रह्मणे कोपी न लग्नः. भावना आहेत, बालपणातल्या भावना, तारुण्यातल्या भावना, वृद्धपणातल्या भावना. देह परत्वे माणसाच्या भावना बदलतात, या विशेष भावना आहेत. ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी अत्यंत विचार करण्यासारखी आहे. अर्थ सांगण्याची गरज नाही, किती भावना बदलतात. आता इथे प्रत्यक्षात ज्ञानेश्वरी मूर्तिमंत बसलेली आहे. हरिभक्तीपरायण वेदशास्त्र संपन्न पांडुरंग महाराज क्षीरसागर पूर्ण मुखोद्गत ज्ञानेश्वरी आहे. मला जर एखादी ओवी आली तर आज काही चिंता नाही, सहजासहजी मला ओवी मिळणार नाही. पती पुत्राते आलिंगी एक चिते तरुणांगी परी पुत्र भावाच्या अंगी नरिगे काम. अर्थ सांगायची गरज नाही, मला स्पष्ट अर्थ आहे. भावना बदलतात. या बदलणाऱ्या भावना विशेष भावना आहेत. जुनी मंडळी दृष्टांत सांगत आली तेव्हा सांगून जातो. एक ज्योतिषाचे सद्गुरू होते आणि काही विद्यार्थ्यांना ज्योतिषशास्त्र शिकवत होते. शिकवता शिकवता एक वर्ष असा प्रसंग निर्माण झाला की ते अतीत ज्ञानी होते आणि अनागत ज्ञानी होते. अतीत म्हणजे मागचं ज्यांना कळतं आणि अनागत म्हणजे पुढचं कळतं, असं दोन्ही ज्ञान ज्यांना होतं त्यांना अतीत अनागत ज्ञानी म्हणतात. दोन्ही ज्ञान होत. आपल्या शिष्याना सभोवती जमा केलं, सांगितलं शिष्य हो माझा आता आयुष्य संपत आलेलं आहे. येणाऱ्या 15व्या दिवशी दुपारी 4 वाजता मी देहाला सोडणार आहे. पण पुढे काय देह मिळणार आहे हे मला आताच समजतंय. माझ्या पूर्व पापामुळे पुढचा जन्म मला डुकराचा मिळणार आहे. अमक्या अमक्या गावामध्ये आणि पश्चिमेच्या दिशेला जी गल्ली आहे त्या गल्लीमध्ये एका डुकरिणीच्या पोटी मी जन्माला येणार आहे
मग म्हणे तुम्हाला ओळखायचं कसं? म्हणजे माझा देह रंगाने काळा असेल, चारही पाय पांढरे असतील, शेपूट गोंडा पांढरा असेल, कपाळावर पांढरी टीक असेल, असा माझा देह असेल. तुम्ही एक करा, मी जन्माला आल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये दगड घाला, मला मारून टाका, त्या योनीतून मी मुक्त होईल आणि मग पुढे दुसरा मला जन्म मिळेल. सर्व शिष्यांनी कबूल केलं. योगागवानी 15वा दिवस उजळला. दुपारचे 4 वाजले. गुरु महाराजांचा देह पडला. अंतविधी झाला आणि अंत्यविधी झाल्यानंतरच्या काळामध्ये मात्र शिष्याची भांडणं लागली. कशा करता? वाटणी करून घेण्याकरता. त्या भांडणामध्ये 3 महिने 4 महिने निघून गेले. 5-6 महिन्यानंतर एका शिष्याच्या लक्षात आलं की आपल्या गुरुजींनी काम सांगितलं होतं, आपण विसरलो. लक्षात आल्यामुळे बरोबर ते गाव त्याने शोधलं, गल्ली शोधली. त्या गल्लीमध्ये एक डुकरी निघाली होती. 6 महिने तिला झालेले होते. त्यातलं एक पिल्लू लक्षात आलं की जी गुरु महाराजांनी ज्याचा संकेत सांगितला होता ते पिल्लू लक्षात आलं. एक मोठा दगड घेतला, उचलून त्याच्यावर टाकणार इतक्यात त्या पिल्लाला वाचा फुटली. मारू नकोस. अहो तुम्ही माझे गुरु, मला सांगितलंय काम मारण्याकरता सांगितलं. नको नको मारू. जोपर्यंत हा देह प्राप्त होत नव्हता तोपर्यंत या देहाविषयी मला घृणा होती, पण आता 6 महिने झाले या देहातलं सुख मला भोगायला मिळायला लागले, पण आता हेच बरं वाटतंय. का सांगितलं? प्रत्येक देहातली भावना बदलते. एक विशेष भावना आहे आणि एक भावना आहे सामान्य भावना. आपल्या जीवनामध्ये सत्य असावं, ज्ञान असावं आणि आनंद असावा, ही भावना मात्र सर्वांच्या जीवनामध्ये. जगामध्ये असा कोण आहे? भगवत पूज्यपाद शंकराचार्य म्हणतात, यत् कश्चित सौख्य हेतो यतति जगती नैव दुःखस्य हेतो. प्रत्येकाची क्रिया केवळ सुखा करताय. काही माणसाला देव हा शब्द पुढे आला की डोक्याची तिडीक उठते. काय देव? देवाला मानत नाहीत महाराज. आज सध्या तो वर्ग फार संख्येने वाढत चाललेला आहे. संतांनी त्यांची व्याख्या केली आहे, देव धर्म सांधी पडले सत, देव धर्म सांधी पडले सत, विषय गोंधळ विषय गोंधळ गाजत से गाजत देव आणि धर्म यांना न मानणारा की वर्ग आहे. वास्तविक देवाची गरज सर्वांना आहे. नास्तिकांना सुद्धा देव हवाय, आस्तिकांना देव हवाय. तो मज भावा तो मज तो, असा एक वर्ग संतांचा ब्रह्मनिष्ठ पुरुषांचा वर्ग आहे. त्यांना जग दिसत नाही. विश्व विश्वंभरे मावळले, विश्व विश्वंभरे मावळले, जीवनाचा झाला ओढावा अंतरी, जीवनाचा झाला ओढावा अंतरी, जीवनाचा झाला ओढावा अंतरी, जीवनाचा झाला ओढावा अंतरी. विश्व विश्वंभरे मावळले, विश्व विश्वंभरे मावळले, विश्व विश्वंभरे मावळले. जग अनुभवाला येतच नाही, जगाच्या माध्यमातून परमात्माच अनुभवाला येतो. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. उपनिषद सांगतात, खंवायुमग्ने सलिलम महींच ज्योतिंषि सर्वाणि दिशो द्रुमादीन सरित समुद्रांश हरे शरीरम यत्किंच भूतं प्रणमेदनन्या. वाचनामध्ये लोकांना ऐकू येत नाही त्या गोष्टी. सरित समुद्रांश हरे शरीरम यत्किंच भूतं प्रणमेदनन्या. जगाच्या रूपाने एक परमात्माच अनुभवाला येतो. जग दिसतच नाही, जगन्नाथच दिसतो. पाहे तिकडे बाप माय, पाहे तिकडे बाप माय, पाहे तिकडे बाप माय, पाहे तिकडे बाप माय. विठ्ठल आहे
महापुरुषाची. विश्वमाऊली ज्ञानोबारांना ज्या भिंतीवर बसलो ती भिंत जड वाटली नाही, ती चेतन वाटली म्हणून चाल म्हटले. जड वाटली असती ती त्याला चाल म्हटलेच नसते. अशा महापुरुषाला जगामध्ये जड वस्तूचा अनुभव येत नाही. जिकडे तिकडे परमात्म्याचाच अनुभव येतो. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. जिकडे तिकडे परमात्म्याचा अनुभव येतो. एक वाचलेला प्रसंग सांगतो. लाहोरचे स्वामी, त्यांचं पूर्व आश्रमातलं नाव होतं तीर्थराम. ते युनिव्हर्सिटीमध्ये गणित शास्त्राचे मोठे व्यक्ती होते, जाणते होते. त्याला इंग्रजीमध्ये रँगलर म्हणतात. एक सत्संग ऐकला आणि सत्संगाचा जीवनावर परिणाम झाला. सर्वस्वाचा त्याग केला. यदहरेव विरजेत तदहरेव प्रव्रजेत ग्रहाद वा वनाद वा. सर्वस्वाचा त्याग केला आणि दीक्षा घेतली. दीक्षा घेतल्यानंतर नाव बदललं. अगोदरचं नाव होतं तीर्थराम, नंतर तेच उलट केलं रामतीर्थ. आणि हिमालयामध्ये तपश्चर्या करण्याकरता गेले. सद्गुरूची भेट झाली. आत्मस्वरूपाचा बोध झाला. जिकडे तिकडे परमात्मा दर्शनाच्या माध्यमातून जीवन यात्रा सुरू झाली. दोन गोष्टी एका जागेवर थांबू नयेत. पाणी एका जागेवर थांबू नये, साधू एका जागेवर थांबू नये. पाणी एका जागेवर थांबलं तर त्याच्यामध्ये विकृती निर्माण होते. आणि साधू महाराज एका ठिकाणी थांबले तर जगाचा कल्याण अडतं. याच्याकरता साधूंनी साधू रमता भला हिमालयातून खाली उतरले. दिल्ली शहरामध्ये आली. यमुनेचं स्नान केलं आणि घाटावरून चढत जात असताना आपल्या ठिकाणाकडे जाता जाता एक दृश्य असं होतं. एका माडीवरून एक स्त्री त्यांच्याकडे पाहत होती आणि स्वामी रामतीर्थ तिच्याकडे पाहत होते. दुर्दैवाने वरून पाहणारी स्त्री ती प्रत्यक्षात वेश्या होती. एक सत्पुरुष त्याच गल्लीने जात असताना त्यांनी पाहिलं. काय पानगड आहे हे महाराज तिकडे का पाहतात? स्वामी रामतीर्थांना विचारलं, हो स्वामीजी काय पाहता? स्वामी रामतीर्थ उत्तर देतात, माझा भगवान परमात्मा या रूपातून पाहतो, मी त्याच्या दर्शन घेतोय. तेव्हा ज्याची दृष्टी जिकडे तिकडे परमात्मामय झालेली, हा एक शेवटचा वर्ग आहे. पहिला वर्ग देव मानतच नाही. दुसरा वर्ग त्याला देवाशिवाय काही दिसतच नाही. देखिला देखिला माय देवाचा देव